हिंदुत्वाच्या नावाखाली देश विकला या शब्दात संजय राऊतांनी टीका केली आहे। भविष्यात जैन बौद्ध यांच्याही मालमत्ता विकतील असं राऊतांनी म्हटलंय। तर रिक्त जमिनी विक्रीचा विषय हा अमित शहांनी काढला असं राऊतांनी म्हटलेलं आहे। हे अमित शहांनी स्पष्ट केलं आहे। म्हणजे आम्ही जे म्हणतोय हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही देश विकला, आता वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्ट्या विकताय। भविष्यात चर्चेस म्हणजे ख्रिश्चनांच्या प्रॉपर्ट्या विकतील, जैनांच्या प्रॉपर्ट्या विकतील, पारशांच्या प्रॉपर्ट्या विकतील। यांना फक्त विकायचं। बेचने वाले और खरीदने वाले एक ही घर में रहते हैं। अमित शहा असं म्हणाले की 2025 पर्यंत ज्या मशिदी आहेत, मदरसे आहेत, दर्गे आहेत, आम्ही त्यांना हात लावणार नाही। रिक्त जमिनी आम्ही विकू आणि गरीब मुसलमानांना पैसे देऊ। शक्य आहे का? म्हणजे रिक्त जमिनी विकण्याचा विषय त्यांनी काढलेला आहे। म्हणजे खरेदी विक्री आली, बेचेंगे और खरीदने की बात आ गई है। हे त्यांच्या डोक्यातला मळमळ जी आहे पोटातली बाहेर आली। बेचेंगे, देश बेचेंगे और वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी भी बेचेंगे।